आज आपण पाहणार आहोत सकाळी उठल्यावर सर्वात आधी काय करावे. सकाळी उठल्यावर सर्वात आधी 1 ग्लास कोमट पाणी प्यावे. त्यामुळे पोट साफ व्हायला मदत होते, शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात आणि वजन नियंत्रणासाठी हे उपयोगी आहे. हवे असल्यास त्यामध्ये 4 ते 5 लिंबाचे थेंब टाकले तरी चालतात किंवा 1 चमचा मध टाकून पिला तरी चालतो. डायबिटीस नसल्यास मधाचा वापर करावा. त्यानंतर उपाशी पोटी खाण्यासाठी उत्तम पर्याय. पहिला आहे भिजवलेले बदाम. 4 ते 5 बदाम रात्रभर भिजवून सोलून खा. याचा मेंदू, त्वचा आणि केसांसाठी खूप फायदा होतो. भिजवलेले मनुके म्हणजेच किशमिश. 6 ते 8 मनुके रात्री भिजत घाला आणि सकाळी ते मनुके खा. यामुळे रक्तवाढीला मदत होते आणि बद्धकोष्ठता देखील कमी होते. तिसरं आहे सकाळी 1 केळे खायचं. जर ॲसिडिटी नसेल तर. त्यामुळे काय होतं तर पोट भरते, केळ्यामुळे ऊर्जा मिळते आणि व्यायाम करणाऱ्यांसाठी केळं हे खूप उत्तम आहे. चौथा आहे सफरचंद. ॲन ॲपल अ डे कीप्स डॉक्टर अवे. हे खरंच आहे. 1 ॲपल जर रोज खाल्लं तर तुम्ही डॉक्टरांपासून लांब राहू शकता. म्हणजे डॉक्टरांकडे जाण्याची गरज नाही. कारण सफरचंदामुळे पचन सुधारते. वजन कमी करायचे असल्यास देखील सफरचंद खावे. 5वां आहे भिजवलेले मेथीचे दाणे. 1 चमचा भिजवलेले मेथीचे दाणे जर का खाल्ले तर साखर नियंत्रित राहायला मदत होते. तसेच सांधेदुखीमध्ये सुद्धा हे उपयुक्त आहे. मेथीच्या दाण्यांची चव कडू असते पण त्याचा फायदा खूप मोठा आहे. आता आपण पाहूया सकाळी उपाशी पोटी काय टाळलं पाहिजे. तर सकाळी उठल्या उठल्या चहा आणि कॉफी लगेचच घेणं टाळलं पाहिजे. तसेच तिखट तेलकट पदार्थ टाळले पाहिजे. तसेच बिस्किटं आणि नमकीन टाळले पाहिजे. आणि सकाळी उठल्या उठल्या थंड पाणी पिणं टाळलं पाहिजे. उठल्या उठल्या चहा, कॉफी, तेलकट तिखट पदार्थ, बिस्किटं, नमकीन किंवा थंड पाणी असे घेतल्यामुळे ॲसिडिटी, गॅस आणि पोटदुखी वाढू शकते. सकाळचं प्रभावी आणि बेस्ट रुटीन काय आहे तर कोमट पाणी सगळ्यात आधी प्यायचं. त्यानंतर 5 भिजवलेले बदाम खायचे आणि त्यानंतर 15 ते 20 मिनिटांनी नाश्ता करायचा. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि घरगुती संजीवनी चॅनलला सबस्क्राईब करा.